तमिळनाडूमध्ये ब्राह्मणवाद, पुंजीवाद आणि यांच्या संगनमतातून उभी राहिलेली एक तथाकथित एन-जी-ओ पॉलिटिक्स आज यशस्वी होताना दिसत आहे. सूत्रावर आधारलेली ही राजकारणाची नवी पद्धती आहे. फार महत्त्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करत आहोत. दिल्लीमधील आम आदमी पार्टी, पंजाबमधील बदलती सत्ता आणि महाराष्ट्रातील शिवसेना, पश्चिम बंगालमधील टी-एम-सी यासारख्या पक्षांचं उदाहरण आज आपल्या समोर आहे. ही सर्व राजकीय शक्ती एक प्रकारच्या सिद्धांतविरहित राजकारणातून निर्माण झाल्याचं मत या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर अभिनेता विजय उर्फ विजय थलपती यांनी आपली राजकारण्याची आणि राजकीय नवी भूमिका स्पष्ट केली आहे, हे आम्हाला आज जाणून घेतलं पाहिजे. ते म्हणतात, द्रविड राष्ट्रवाद आणि तमिळ राष्ट्रवाद हे वेगळे नाहीत. हे दोन्ही आपल्या मातीतल्या दोन डोळ्यांसारखे आहेत आणि म्हणून स्वतःला कोणत्याही एका ओळखीपुरतं मर्यादित ठेवू नये. त्यांनी जाहीर केलं की त्यांची तमिळगा वेट्री कळगम ही पार्टी अर्थात TRS धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय या तत्वावर आधारित उभी राहणार आहे. ते पेरियार यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा दावा करतात, पण फक्त आणि फक्त सामाजिक समतेच्या बाबतीमध्ये. त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की पेरियार यांचा नास्तिकतेचा विचार ते स्वीकारत नाहीत. याचा अर्थ महामानवांचा विचार संपूर्णपणे ऍक्सेप्ट करणं किंवा नाकारणं ह्या दोन्ही गोष्टी त्या चपखलपणे ते टाळताना दिसतात. भाषेच्या मुद्द्यावरही त्यांनी भूमिका घेतली की तामिळनाडूमध्ये 2 भाषांची नीती असावी, तमिळ आणि इंग्रजी. तसंच त्यांनी जातनिहाय जनगणनेलाही समर्थन दिलेलं आपल्याला दिसून येतं. पण मात्र त्यांच्यावरती टीका करणाऱ्यांचं म्हणणं मात्र वेगळं आहे. काय वेगळं आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. त्यांच्या मते शेकडो कोटींची संपत्ती असलेले हे विजय थलपती हे काही स्वतंत्र शक्ती नाहीयेत. मोठ्या राजकीय आणि आर्थिक शक्तींचं फ्रंट म्हणून ते आज काम करताना दिसत आहेत. त्यांच्यावर टीका करणारे लोक आजही म्हणतात, हीच ती एन-जी-ओची पॉलिटिक्स जी आधी इतर राज्यांमध्ये जसं दिल्लीमध्ये, पंजाबमध्ये दिसली, तशीच आता तामिळनाडूमध्ये सुद्धा प्रयोगात आणली जात आहे. सध्या M.K. स्टॅलिन आणि उदयनिधी स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रविड राजकारणांना थेट पद्धतीनं पराभूत करणं शक्य नव्हतं, अत्यंत कठीण होतं आणि म्हणूनच असा एखादा एन-जी-ओ पॉलिटिक्सचा पर्याय पुढं करून हळूहळू राजकीय समीकरण बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप या माध्यमातून केला जात आहे. हा केवळ नवीन राजकीय प्रयोग आहे की मोठ्या बदलाची सुरुवात आहे? तामिळनाडूच्या राजकारणात पुढे काय होणार हे येणारा काळच ठरवेल. आपलं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.